टैलेंट बहुत सारे लोगों में होता है, लेकिन हिम्मत बहुत कम लोगों में होती है। और जिंदगी में वही लोग आगे बढ़ पाते हैं जिनमें हिम्मत होती है। सौ सरिता सुभाष राठोड, सासर व माहेर यवतमाळ जिल्ह्यातलं. लग्नानंतर नोकरीच्या निमित्ताने राठोड पती पत्नी सोलापुरात आले आणि इथेच स्थायिक झाले. सरिता यांचे पती सुभाष राठोड यांना सुरुवातीला अगदी कमी पगार, त्यात कसं कसं घर भागायचं. मात्र 2 मुलं झाल्यावर घरखर्च भागवताना ओढाताण व्हायची. मोठ्या मुलांना शाळेत ऍडमिशन घ्यायच्या वेळेस नातेवाईकांनी त्याला झेडपी मध्ये घालायचा सल्ला दिला, तेव्हा सरिता यांना खूप वाईट वाटलं आणि तेव्हाच त्यांच्यात एक जिद्द निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं की आता आपण काहीतरी करायलाच हवं. लहान दीराने दिलेल्या 2000 रुपयांमधून त्यांनी जुनी शिलाई मशीन घेऊन क्लास पूर्ण केला आणि नंतर काम करत करत स्वतः शिकवायलाही सुरुवात केली. लग्नाआधी अर्धवट राहिलेला ब्युटी पार्लरचा कोर्सही त्यांनी पूर्ण केला आणि सौंदर्य ब्युटी पार्लर चालू केले आणि इथूनच त्यांच्या जीवनाला संपूर्ण कलाटणी मिळाली. बिझनेस वाढू लागल्यावर 2 गाडे त्यांनी विकत घेतले आणि छोट्याशा पार्लरचं रूपांतर सौंदर्य ब्युटी हब मध्ये झालं आणि शिवण क्लासचं रूपांतर फॅशन डिझायनिंग मध्ये झालं. फॅशन डिझायनिंग, पार्लर व मेहंदीचे प्रोफेशनल कोर्सेस सरिता यांनी चालू केले. त्यासोबतच महिलांसाठी एक छोटी जिम व लहान मुलांसाठी प्री स्कूल सुद्धा त्यांनी चालू केली. परंतु पार्लरचा व्याप खूप वाढल्याने कालांतराने त्यांनी ती शाळा बंद केली. सोलापूरने त्यांना इतकं भरभरून दिलं आहे की ही जन्मभूमी नसली तरी त्यांची ही कर्मभूमी ठरली. लहानपणापासूनच पेंटिंग, मेहंदी, फॅशन डिझायनिंग याची आवड असलेल्या सरिता यांनी त्याचा योग्यरित्या वापर करून आपला व्यवसाय वाढवला. आज सौंदर्य ब्युटी हब व ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून अनेक जणी ट्रेनिंग घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. सौंदर्य ब्युटी हब मध्ये त्या सर्व प्रकारच्या स्किन ट्रीटमेंट्स देतात. सरिता यांना गाण्याची, कुकिंगचीही प्रचंड आवड आहे. गाण्यामध्ये त्यांना अनेक बक्षिसेही मिळाली आहेत. आज सरिता यांचा मोठा मुलगा BAMS करत आहे तर धाकटा मुलगा 12वीत आहे. हा सगळा व्याप सांभाळत असतानाच समाजसेवेची त्यांची आवडही त्यांनी जोपासली आहे. निराधार विधवा महिलांसाठी त्या कार्य करतात. संक्रांतीला विधवा महिलांना आवर्जून बोलावून हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम त्या नेहमी करतात. स्त्री ही अबला नसून सबला आहे. प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी बनावे, समाजात मान सन्मान मिळवावा हीच त्यांची इच्छा आहे. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि यातून उभा केलेला व्यवसायाचा डोलारा सांभाळणाऱ्या व इतर स्त्रियांनाही आपल्या पायांवर उभे राहण्यास शिकवणाऱ्या सौ सरिता सुभाष राठोड यांना स्मार्ट आयकॉन हा पुरस्कार प्रदान आम्हाला अत्यानंद होत आहे. माननीय सरिता राठोड यांना विनंती की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे आणि त्यासोबत सरिता यांना पुरस्कार देण्यासाठी नानांसोबत माननीय शीतलताई म्हेत्रे यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं आहे.